पेंद्या काय करू रे इथं? किसन द्या तू करशील काय बॅटिंग? कर ना बॉल कोणाकडे आहे काय? बरोबर मला चेंडू तू पण चेंडू फायर नाही केला पाहिजे. थांब पिंकलं थांब इकडं नदी आहे. मला किती वाटते पिंकलं नको टाकलं कर बाहेर कुठे टाकतो चांगला खेळ होता रे. किती नदी आहे किती वाजते मला घेतलाच नाही चेंडू गावात पडशील मारलास बॉल तू काय करायचं? थांबा मीच काढतो. आम्ही विचार करतो काहीतरी विचार करूया. काय करूया? तू पुढे जा. नवीन चेंडू गाय हंबरी गवळ्याना जागा
तेव्हा म्हणे दमले मेकअप खराब झाला असं म्हण की ए बाई तू माझ्या नादी जागूच नको बघ. अगं हो म्हणलं बघा भाई कशाला दिलासा काय रे बाई अगं राधे आपण मथुरी बाजूला चाललो बरं पण तुला मथुरीची वाट माहिती आहे का ग? अगं हो पण राधे मला माहिती आहे बघ. अगं ए तुझे गप्पच ना काय झालं? अगं चंद्रे काय सांगू तुला परवा दिवशी हिच्यासोबत नदी किनारी कपडे धुवायला गेली मला म्हणे वाट माहित आहे आता येईल जवळच आहे असं करत करत पाच संध्याकाळ लावली तरी काही हिची ओळ नदी आली नाही. बघ बाई तुझ्या माहितीचे कोण असेल तर नाहीतर ही मथुरीच्या बाजारीने येते मसनात येईल मसनात ते होय विसरले बघ. हा तर विसरली. अगं हो हो तुम्ही भांडू नका माझ्या माहितीची मावशी आहे तिला बोलावून देते बघ. अगं राधे काय रे बाई तीच का ग तिचे घर चापे मोरेवाडी कधीच घर आहे ते अगं हो तुला कसं माहित माझे तर घरच्या सारखे संबंध आहेत काय बघ. बाई संबंध तुझे अगं राधे हा. जर तू म्हातारी येणार असली तरी मुलीच येत नाही बघ. हा तुला काय झालं ज्या मोठं आहे अगं राधे ह्या दोघींची खूप मोठा राडा झाला बघ. मला तर बघायला खूप मजा आली. हा तुला कोणाचं चांगलं बघवते काय? जाऊ द्या तुम्ही मानू नका माझी ती मावशी आहे ना ती खूप हुशार आहे तिला बोलावून देते बघ. हा ठीक आहे मग. अगे हे मावशी अगे मावशी ग मावशी अगे हे मावशी अगे मावशी ग मावशी पट पट ढोल खडकन उठला पट पट ढोल खडकन उठला पोरा बालांना जाग करते या आव कुणीतरी आवाज देत या ही मावशी बाजारी येत या आव कुणीतरी आवाज देत या ही मावशी बाजारी येत या पट पट
ऊन बघा मेलीला ऊन पण लागतंय. अंग नुसतं घामानं चिकट चिकट कोणच्या शेफ तोंडाला आग लागली ती. हाक मारला ना मला, काय माहिती कोणी हाक मारला. अरे मावशी लिपस्टिक काय ना बाई कोणी त्याला लागायचे. अगं झालं तुझे नाही ग, त्याला मला कोणी हाक मारला ना त्याच्या तोंडाला आग लागली. मी दाखवली बघ सर्वांशी वागलाय मेलीचं. का गे बाय याला बिला का काय एवढं लवकर. मग आपलं तर म्हटलं आम्ही साऱ्या मुली मथुरी बाजारात जायचं ठरलं होतं, पण आम्हाला मथुरी बाजाराची वाट माहित नाही. अच्छा असं आहे तर म्हणून मला बोलिवली काय तुमची वाट लावायला. अगं म्हणजे तुमची आपली वाट दाखवायला ग. चला आता माझं वय झालं काय हो बरोबर ना. आता वय झालं माझं सबूत माझा सरागतो. हा मेलीचं वय झालंय म्हणे. रांगा करायला बरोबर रांगाची येतो थ्रीडीच्या. अगं ए काय? सटवे तू तर माझ्या नादालाच लागू नको. नाहीतर टाकीन शाप नाही. मी काय बघत असते होय, मी पण टाकेन मुरगट. अगं हे पोरीनो जरा मला धरा ग. सोडा मला चपाई बिपायची आता तुला मी सोडत नाही. मारताय कशाला म्हणू नका. नखरं करते मेलीचं. वय झालंय पण नखरं मेलीचं गेलं कशाला काय झालं सांगू मला. काय झालं तू विचारतेस बघा मला? मेलीचं काय अश्रू बघा, झालं? खोटं अश्रू. थांब बरं, थांब, थांब. बघा बघा मेलीचं. काय आता बिटवर राहिला की काय इथं. अगं बाय त्याच काय झालं मी परवा रातच्याला तुम्ही पण नाही का हो मोबाईलात फोटो तेवढीच करीत बसा माझ्याकडे बघणारच नाही तुम्ही. सांगतो. परवा रातच्याला काय झाला मी आपला माझ्या नवऱ्याची वाट बघित बसला होता. काय मेलीचं धरत तिचं. रात्रीच 12 वाजता ए सटवे मी बोलताना गपुरा सांगून ठेवताय. हा काय तर ठरत सांग. मग गपुरा तू जरा मी सांगता इम्पॉर्टंट बोलायचंय म्हणून. तो काय झालं तर मी आपला माझ्या नवऱ्याची वाट बघित बसला होता. रात्रीचं 12 वाजलं माझा नवरा काय घरात येई नाही. 12 वाजून 10 मिनिटं झाली माझा नवरा काय घरात येई नाही. 12:30 वाजले तरी माझा नवरा काही घरात आला नाही बघ. मी आपलं बघा मी मेलीचं आपलं अश्रू काय झाली या म्हातारीला? अरे माझा नवरा काय घरात ये नाही. आणि सकाळी बघता ती ही मेली माझ्या नवऱ्याला घेऊन कशी ठुमकत ठुमकत मेलीचं कमर कमर राकडं होईल मेलीचं. घेत येत होती. हा बघून माझा डोका फिरला का नाही. मेलीचं डोकं फिरते. मग काय लावला शिव्यांचा पट्टा चालू आहे. त्यात माझं काय चुकलं. हिरा काय बोलते तू सांग बरं काय बोलते. अगं राधी काय सांगू आता तुला. सकाळी मी उठून पाणी भरायला गेली बघ. त्या म्हातारीचा नवरा दारू घेऊन गटारा मुलं होता बघ. त्याला उठून त्याच्या घरी नेलं. हिला मेहनत बघितलं आणि लागली 4 शिव्या घालायला. मी काय ऐकते होय, मी पण दिला मग शिव्याचा तडका. हे मावशी 12 वाजलं. वाट बघत होता. जरा मागं हो. बाय माझी गुणाची ती काय ग राग आला काय ग तुला. रांगाला अगं बाई राग आला. अगं सांग की ग. ए बाय राग आला जा. काय आलं नाही. तुझी वसाडीला एवढं मस्त मारतात तरी पण मी ऐकत नाही. हे पोरी माझी गुणाची बाय ती राग आला तुला. अगं नाही ग जा जा. अगं इसर की आता ते नाही विसरली मी. तू पण विसरतो. पक्का पक्का जा. नक्की नक्की 100% 1% आता कशी नाही म्हणजे तुझी नजर काढली नजर आली तुला. म्हणजे केस पण विसर. बघा मेलीच आहे. मेली सर्वांशी भांडणं असतील
पण गेली तर काही बोलायचं आता इथं. दर्शन गेले की अगं हा पोरी बोलतो तर मी विसरले बाई तुमच्या चक्कर मध्ये तुमच्या नादात. मी काय म्हणते आता चला उशीर झालाय निघूया आपण बरं चला. अगं हे पोरीनो काय का बाई? आपण बाजारातल्या चालल्या खऱ्या बरोबर की नाही. पण तुम्ही घेतलं काय ते मला सांगवायला नको. सांगायला सगळं अगं म्हणजे काय मी अगदी बाजारात गेले की लोक नुसती मलाच विचारतील काय घेतलंय काय नाही ते. आणि तसं पण तुमच्यात सगळ्यात भारी दिसायला तर माल मीच आहे ना. लोक मलाच बोलणार बरोबर की नाही. मग आता एकीने एकीने असा नंबर लावा सांगा बरं आणि मला सांगा पटापट काय घेतलं काय नाही ते सांगा. मावशी मावशी मी की नाही बाई मी की नाही हा. ए बाई, मी नाही. ए बाई, ए. मी काय म्हणते ऐकशील का. बोल मावशी. एवढी कमरत हलू नकोस नाहीतर मोडशील एखाद्या वेळेस. आपलं काय ते आज आपलं काहीतरीच काय घेतलंस ते सांग पहिलं. मी की नाही मी की नाही हा मी घेतलं तूप. बाई तुपासारखंच ग तुझं रूप. मग आहे ती. काय मिली मुराद बघा. आता दुसरं कोण. मावशी अगं ये मावशी मी की नाही हा. मी घेतलं ताक ताक ताक. ताक आहे ताक. असं लाल टोपी वाला बघ दिसला त्याच्या तोंडात पण तोच म्हणलं त्या विचाराला त्याला विचारायला लागले असं ताक मग त्याच्या तोंडात टाक टाक. मावशी तुझं तर काय तरी असतं. माझं काहीतरी जाणीव ताक घेतलं म्हणजे ताक. आता कोण तुझ्या तोंडाला ती शांती चला ग काय आहे ग घालून दिला तरी पण एवढ्याला होतील नाही ते काय. अगं ये सटवे काय ग? जरा तिकडच हो बास? अजून जरा तिकडच हो बस काय? जराशी अजून तिकडच हो ही बास? जरा जराशी अजून बास? हा. तू हितनच काय तर सांग काय घेतलं ना काय नाही तर नाही तर माझा आणखीन मोडशी. ठीक आहे मावशी हा. मी की नाही घेतलं दही. तेव्हाच आपली नाते स्मरणी निश्चित थोई थुई होती. मेली कोणती थोई जलद असतात जा माझ्यावर. तिकडे काय मिली चांदराची घूर परी हिच्यावर जावायला. एकदम दिसलं बघा. आणि ह्या मेल्या जलदच मेल्या. हे का नाही ही पण घेतली. बघा मेली कशी पचार 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 तोंड नुसतं मेली तर चालूच. आता मजा बघा 1 मिनिट 1च मिनिट. अगं ए हुंदरा ए मावशी सुंदरा काय बोलते मला तू मला सुंदरा आहे सुंदरा. सुंदरा मी पण तच म्हणलं सुंदरा. तुला आपलं हुंदरा ऐकायला गेला असेल तर मला सांग बरं काय घेतलंस ग बाई तू. नेकी बाई किती लोणी. तिकडे बघताय का कोणी हा मग ते मी घेतलं लोणी. नाही मेली मुस्काटी लोणी घेतलं आता कोण राहिलं हे कोण नको राहिलं
बाय माझी ती तू बाय माझी तेव्हाच काय एवढी नर्वस तुझ्या जागेवर जा आता काय आजच्या पोरांना काय झालं तर माहित नाही बाबा अजून कोण आहे बघाव्या बाई घेतलं दूध तशी पण म्हणा तिला असतेच कुठं सूट दिवसभर आपलं काना इकडे काना तिकडे काना कुंजवणी काना आणि बाई असते बघा कशी ती गो बाय जा बाय तिली मूर्तूच नको एवढी जा ए करू ऐकलं काय झालं सगळ्यांचं चला आपण सर्वांना मावशीने विचारलं बघ घेतलं काय पण तिने काही सांगितलं नाही बघ. अगं हो थांबली विचारते गे मावशी तू आम्हाला सर्व मुलींना विचारलं काय घे बाय? काय घेतलं निसलं सांगलं ना मला मी सर्व मुलींना काय विचारलं काय दिसलं काय घेतलं सांगलंच नाही घेतलं तर विचारत नाही मी फक्त घेतलं तेवढंच विचारलं मी विचारलं तेवढंच मला बोलायचं बाकीचं मला फुकटचं बोलायचं नाही हा सांगितलं काय काय घेतलं ते तरी सांग आता अगं बाई वावले वाटतं मी काय घेतलं तर सांगायलाच हवंय काय बरं बाई सांगते ऐका बघा नीट ऐका काय घेतलं तर तुम्ही पण ऐका मंडळी हो तोंडे पण ऐका मी घेतला खवा काय घेतला अरे नाव काय घेतला खवा मी घेतला खवा आणि ज्याच्या कोणाकडे पैसे नाही त्यांनी आपलं फुकट पोरांनी घ्यावा म्हणायचंय मला असं काय म्हणताय काय पण जवान झालेत आता काय सांगू तुम्हाला जाऊ दे झाल्या मनाची शांती चला तर जाऊया चला चला मी काय म्हणते हा एवढा मोठा मथुरेचा अवघड घाट बरोबर चढायचा म्हणलं की छानस मन शांत तृप्त आणि आनंदी होईल असं छानस गाणं म्हणा की मी म्हणू का काय बाई बघावा माझा नवरा मला गोडगळ्याची कोकिळा म्हणतो बघा मी म्हणता पण मला संगतीला साथ देत असेल तर मी म्हणता आवाज आला नाही मला अजून नर्वस पण एक येत अगं वैनी बैल पलाळे घरी नांगर शेतावरी अगं वैनी बैल पलाळे नांगर शेतावरी अगं वैनी बैल पलाळे घरी मेली गाणी म्हटलेली स्टिंग दे स्टिंग जरा हलवत जा सगळं हलत कोकिला म्हणते कोकिला
कावलेच आवडते आता हे सगळे आहेत म्हणून मला चापा बिपायच्या त्याच्याशिवाय आपलं गप राहिलेलं बरं. ए पोरीनो, माझा मोठेपणा माझ्याच अंगाशी आला. मी आता तुम्हाला साथ देता. तुम्ही आपलं म्हणा तुमचं काहीतरी. आपली जागा तर माझी जागा कुठं गेली? माझी जागा निघूया. चला चला सयाना घाटा चढूया. बघ बघ रविहार, बघ बघ रविहाला आता माथ्याला. बिगी बिगी जाऊ मिळून आज बाजारा. बघ बघ रवियाला आता माथ्याला. बिगी बिगी जाऊ मिळून आज बाजारा.
एका क्षणामध्ये भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी. युगायुगाच्या काळखंडात असरव्य दैत्य माजले. त्यांनी पापांचे डोंगर भूमातेवर रचले. त्या पापांचा भार भूमातेला सहन न झाला. तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाला काही सुचेनासे झाले. तेव्हा आकाशवाणी झाली, देव हो, काही काळजी करू नका. कंसाच्या बंदीशाळेत वासुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करील. तो दृष्टांचा नाश करून भक्तांचा संभाळ करेल. बोला पुंडलिक वरदे. अरे हो, आले माझ्या लक्षात आपल्या संमतीचे सुदाम सवंगडी यांचा अद्याप पत्ता नाही. यांना प्रथम हाक तर मारून पाहूया. अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा, अरे सुदामा. हॅलो देवानो, देवांचे प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवानो, एकाकी बोलण्याचे कारण? सुदामा, आज तुमच्यावर फार मोठी कामगिरी संपवणार आहे. ती कोणती देवानो? गोकुळातील दही दूध मथुरेला न जाता त्याची विक्री गोकुळातच व्हावी म्हणून मथुरेला निघालेल्या गवळींना अडकवून त्यांच्या दयादुधाचा नाश करा. ठीक आहे देवानो, तुम्ही जा आणि पुण्यवान विश्रांती घ्या. ठीक आहे. कृष्णदेवानं आपलं कामगिरी संपवली खरी, परंतु माझ्या एकट्याने ते पार पडणार नाही. काय करू काय कळत नाही. आले लक्षात, माझ्या पेंड्या आणि बोबड्याला हात मारून जवळच असतील असं वाटतंय. हे पेंड्या, हे वकड्या, लांब गेले दिसत आहेत. सुदामा हाक मारली सांग तू या पेंड्याला. माझी कपिला चुकले शोधतोय तिला मी रानाला. या रानाला, या रानाला शोधतोय रानाला. या रानाला, या रानाला शोधतोय रानाला.
झाडा शिकलाय तलून माझा थला झाला थला तलून तलून माझा थला काय खलाला काय बोलतोस काय अरे पायाचा खळा झाला पायाचा खळा मला वाटलं मूत खरा झाला खडा झालाय पोटात अरे मित्र सुदामा बोल ना एवढ्या घाई घाई आईला आता आणता उगाच जायची सवय का? अरे एवढे घाई घाई सगळं बोलवलं अरे जा, सोड ना तुझा. घाई घाई त्याला बोलवलं कशाला काय म्हणतो पेंड्यात म्हणतो त्याला काय बोल सांगतात पुढे जाऊन काय विचार केला आता तुझा मा बोल तो बोलतोय की एवढे घाई घाई कशाला बोलवलं चार पाच काढू कुठं कुठं रोखलं तुला माहित आहे माहित आहे मी काढले कुठून 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 काढलं त्याला विचार कुठून काढला रे एक डॅम वरती एक डॅम खाली एक डॅम वरती एक डॅम खाली अरे 3 तास लागले वरती यायला सगळ्यावरून काय म्हणतोस मग काय सांगू हा? आणि ह्याची सगळे मला मेहनत लागते करायला काय मेहनत करतोस तू त्याला उचलून नाही लागतो लागतो ना खांद्यावर नाही रे पण टाइम जातो काय जाऊ दे मला पण त्याला बोलवलं कशाला बोलवतो तू परत ते अरे पेंड्या आणि बोबड्या कृष्णजवळ खूप मोठी चांगली सपोले आपल्याला टकली कोण टकली तुम्ही टकली जा अरे आता कसली बोलतोय कसली बोलते काय अरे देवा ऐक तर सोळा सरस्वतीची 60 गुरुवारी काय बोलला काय बोलला? अरे तोंडात घातलं. हेच बोलला, हेच बोलला. असंच बोलू ना 16 300 याला हसतोस काय 16 सरस्वतीची 60 गवळणी थाट पाठ करून मथुरी बाजारी चालले आहे एवढंच नाही त्यांची रस्ता अडवण्याची कामगिरी खूप मोठी सापडली झालं. याला बांध घातल्याशिवाय जमतच नाही. आता काय होतोस काय? अडवायचं. मग पण झालो होता आहे ती कुंपण नाही केलं कोण आहे हे सगळं झाल्यानंतर आता मी सांगतो ते परत आहे त्यांना रस्ता अडवण्याची कामगिरी कृष्णदेवाने आपल्या सपोले रस्ता थांबूया असं गवळणी येतील ते बसून राहूया समोरच्या वाटेने येतील असं इथे बोलतो थांबूया
त्यांना आपण अडवूया त्याचं दही खाऊया मला काय डोंगर सोडला राहू दे आता गौरव तुम्हाला हात मारून तुमची कपिला काय गावली हॅलो मेल्या तुझ्या तू तिकडून काय म्हणला की माझी कपिला काय हरवली तुझ्या मुलं आता तेवढ्यात लगाट सुटला गावात मला माहित नाही मी कपिला काय शोधून आणतो त्याची काळजी करू नकोस तू कशी काळजी करू नको आपल्या कृष्णदेवाच्या बसरीने ते आपल्या गुंजवळून निघून येईल कशी काय कृष्णदेवाच्या बसरीनं एवढी मोठी वासरू आवाज कुठं येतोय इकडे मला इकडे नाही जमत तू तिकडे ह्या माझं वाट नाही माझं पोट येतोय जरा दूर दिसतोय आवाज येतोय येतोय काय पर्यावरण खेळता वाटतंय खाऊन टाकूया मी तुम्हाला सांगतो आता मला तरी मला काहीच दिलं नाही अरे
बोलतोय रे काय? बघ मेल्या काय बोलतोय बघ. हलवा नाही रे, खावा बोलतोय तू. बघ बोलतोय, बोलतोय. अरे खावा बोलतोय. हे? हे आता बघतेच. काय बघते? बाबा, काय झालं? बहुत अंकात झाले. हे पेटो काय? हे, तू झोप. मेल्याला दबत जाऊ नको. तू इकडून जा. जरा पण वाट बघितली. मेल्याला. मोठा आहे वाटत, मोठा आहे वाटत. काय करतोय? बघा सगळं बरोबर आहे की नाही? बघा 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 बरोबर आहे का? मी काय इकडे ये. गुलाबी साडी अरे एवढा चोरली जाम चोरली काय तुला मी जातो मी आहे ना मेला खा मारता परत. हॅलो तच मी म्हणलं हॅलो पण काय हॅलो. नमस्कार चांगलं बोल काय ते मेला ओळखायला पाहिजे तो आहे. कोण रे तू? कोण रे तू? कोण लागतो बरोबर नाही तर हाय तर कोण जायचं? खरंच नाही ओळखलं. मेल्या लवकर सांग ना कोण आहे. तुझं काय होत आहे? किती काय पाहिजे सगळं ठीक आहे. अरे कार सेल्फी बघा त्याची लाईट पण नाही पेटत. तुमची पेटते का नाही? नाही मूर्त्या कोण तू? 10 वर्षापूर्वी भेटलेलो. 10 वर्षानंतर रंगमंचावर. 10 वर्षापूर्वी कधी? काय करतोय मग आता तुम्ही गावून विचारला तर लहान होतो आणि तू ओळखलंस की नाही ते सांग. सांग मूर्त्या नाही ओळखलं तुला कोण तू? कोणतरी चांगला समोर या. चांगला ज्याला समजतो बोलता जायचं. तुझ्या विचार त्याच्यानं काय होणार नाही. पण काय जा विचार पण तसंच
तुम्ही ऐकलं नाही तुम्हाला मी जाऊन विचारतो तू विचार अरे मावशी मी आलात कुठे जाणार रे पेंद्या रे पेंद्या रे इकडे तुझ्या आता माझ्या पोरींना म्हणलंस ना तसंच मला पण म्हणणार हे काय म्हणलंस रे छोटी फुल छोय म्हणणार रे आता मग काय तर तुझे तू बाबा काय म्हणत होता मी काय म्हणत होतो तुम्ही आलात करून जाणार कुठे आम्ही आला गोकुळातून जाणार मथुरेला मथुरा जाणार असा प्रतिबंध आहे मी दुसऱ्या रस्त्याने जाऊ तोही मार्ग प्रतिबंध आहे तुझ्या काय बापाचा रस्ता आहे का आमच्या श्रीकृष्णांचं सगळं राज्य आहे ठीक आहे उदय महाराज हे बघ काय म्हणतोय आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ देणार नाही तिसऱ्या रस्त्याने जाऊ देणार नाही ए बाबा तुमचा काय कायदा बिदा असेल आमचा कायदा आहे ना ऐकवा मग मथुरा जाऊन दै दूध विकुणी होणार नाय फायदा जाऊ नको बाजारी फिर तू माघारी सांगतो हा मी कायदा गवळणी ऐकून घे कायदा त्यात तुझाच हाय फायदा गवळणी ऐकून घे कायदा त्यात तुझाच हाय फायदा
पटला 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 आमच्या कायद्यानं आणि श्रीकृष्ण तुम्हाला इथे बसावंच लागेल असं म्हणतोस अगं ये पोरीनो हा एवढा मोठा घाट चढून आपण तर दमलो बरोबर ना थोडा वेळ तर बसूया तो कार्यक्रम गेल्यावर आपण जाऊया आपण बता बसा आराम करा बसतात का तू नुसता तिकडे तिकडे राहतोस गवळणी बसल्यात काय बघून ठीक आहे तुम्ही दोघं पण जा आणि गवळणी बसल्यात काय बघून या ग बाया मोठी शाणी काय झालं बतायला काय विचारतोय मी नाही बाबा काय म्हणतात रे प्रेमाने तुला माझा छावा आहे का मी तुला प्रेमानं सांगू हा ते छावा बिवा जाऊ दे तू पहिली बस मी नाही बसणार जा नाही बसणार मी 6 महिने बसत नाही 6 महिने उठत इथं काय सांगते ती 6 महिने बसत नाही 6 महिने उठत नाही का ती तुला काय करायचं सगळी कामं म्हणतोय मी सगळी उभ्या उभ्याने बसून बसूनच करते माझं तुला बतावंच लागेल बसून दाखवूया रे आपण बाहेर तुझ्या आधी काय गाणं गावतोय का मला गाणं खूप आवडतं काय नुसती नकऱ्या तिथे काय म्हणतो मावशी तुझी झळक वेगळी बाई मी बसले कशी जाऊन गाई राखूया आपण जाऊन आपल्या सांगावं लागल तर मी सांगतो हा मग आम्ही जायचं हा तुम्ही जाऊन तुमची कपिला काय शोधा मी जातो कुंजवाना सांगायला चला इकडून चला तुला तिकडून तिकडच त्याला भांडली नाही तुला देतो आरोळी पुत्र यशोधेचा थांब राधे तुला देतो आरोळी पुत्र यशोधेचा नाव श्री कृष्ण माझे अवतार विष्णूचा नाव श्री कृष्ण माझे अवतार विष्णूचा
घेतलेली कामगिरी व्यवस्थित पार पडलेली दिसत नाही. त्यांचा आपणच समाचार घ्यावा. मावशी उभी राग, मावशी उभी राग. काय रे बाबा, आता तू कोण नवीन? मावशी मी श्रीकृष्ण यादव. अगं ये बाय राधे, हा बघ कोणी यादव का गादव आलाय, त्याला आपला तूच बघ. हो राधे, तुला इतक्या वेळी सांगितले मथुरे बाजारी जायचे नाही, तरीही ठीक आहे, ऐक तर. माझा मथुरेला वाढलो मी गोकुळाला, ऐक ही जन्म खुना तारण्याया भक्त जना, अवतरलो पुन्हा पुन्हा, ऐकुनी घे जन्मलीला, ऐकला ते सांगितो तुला माझ्या अवतारी लीला, ऐकला ते सांगितो तुला माझ्या
सांगितो तुला माझ्या अवतारलेला. राधे पटल्या ना माझे जन्म पुन्हा. आता आशीदान घे आणि गोकुळी निघून जा. जा मनाला जाईल. जा मनाला जाईल. जा. राधे थांब. तुला 7व्या अवतारी दिलेले वचन 8व्या अवतारी पूर्ण कर. जीवनभर या राधेच्या हाती तुझाच हात. केले तुला वादे आज पूर्ण करीतो मी राधे. प्रेमिके आज पूर्ण करीतो मी राधे.
सुद्धा आता तुझा पत्ता नाही. आले लक्षात. कंटा त्या काढता कृष्णाला आता लग्न करा. मी काय कृष्णा
जा तुझा मामा मी पलाला म्हणतो तुझ्या स्वर्गाचे दरवाजे खुल्ले आहेत का ते पाहायला गेलो होतो